नाहीत, कधीतरी मित्रपक्षांची पण कागदपत्र काढा ना, माझी मदत करा, तुमची ओळख आहे ईडी मध्ये, चला माझ्यासोबत EOWच्या ऑफिसला आणि ह्या सगळ्या कंपन्या आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे 1 एकर मध्ये 100 एकरचं उत्पादन निघेल अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार हे जे सगळं आहे हे सगळं कधी दाखवणार? नाफेडची एक कंपनी आहे, कांदा निर्यातीची कंपनी जी खरातच्या बायकोच्या नावावर आहे, व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी कांदे उत्पादकाची, ज्याच्यावर सदस्य अशोक खरातची बायको आहे आणि अध्यक्ष आहे सौरभ काशीनाथ भरके. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठीच्या या कंपन्या आहेत. किरीटजी तुम्हाला जास्त कळत असेल, जरा लक्ष द्या इकडे. नांदूर शिंगोटेला ज्या काही कांद्याच्या चाळी आहेत या सगळ्या चाळींवर सत्ता कुणाची आहे? खरातचा या कांद्याच्या चाळीशी काय संबंध आहे? हे ब्लॅकचं व्हाईट करणं किती दिवसांपासून चालू होतं? 16 वर्षापूर्वी जर पहिली शोषणाची केस घडली तर यामधल्या सगळ्या काळातल्या हा सगळा पैसा कुठे गेला, या पैशाचं काय, यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मला EOW आणि माननीय गृहमंत्री या दोघांनाही भेटून या सगळ्यांचे पुरावे मी द्यायला तयार आहे आणि या सगळ्या संबंधाने असणारे कागदपत्र ज्याचे धागेदोरे सांगोल्याचे दीपक आबा साळुंके इथपर्यंत जातात, इथपर्यंतच्या लोकांच्या आता चौकशा होणं गरजेचं आहे. आणि विसरायला नको म्हणून पुन्हा एकदा, केसरकर तुम्ही म्हणालात की मी मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांना मंदिरात घेऊन गेलो, म्हणजे तुम्हाला शिंदे साहेब हे खरातचे सगळ्यात मोठे भक्त आहेत असं म्हणायचं आहे का? हे एकदा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. या प्रकरणात बघितलं तर आता 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हा दाखल झालेले, पण 2 फसवणुकीचे झाले. जी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्याच्यावर फोन जे आहेत ते वाढलेले आहेत, पण जे महिला आहेत त्या अजून प्रत्यक्ष पुढे येताना दिसत नाही. यातल्या महिला तशा खूप जास्त आहेत. मी जे म्हटलं ना की यातले जे व्हिडिओ पब्लिक झाले त्याचं कारणच आहे, हे व्हिडिओ पोलिसांकडे येण्याच्या आधीच हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचले होते. पुण्यातल्या काही लोकांनी याच्यात तोडपाणी केलं अशी सुद्धा चर्चा येते. ती कोण माणसं आहेत ती पोलिसांनी शोधावी, जे काही असेल ते. परंतु हे व्हिडिओ आधीच पब्लिक केले गेले आणि आत्ता ज्या महिला पुढे येत आहेत त्या खूप काउन्सिलिंग केल्यानंतर, खूप आधार दिल्यानंतर, कारण त्यांचेही संसार आहे, त्यांची घरगृहस्थी आहे, ती उद्ध्वस्त होण्याची भीती आहे, त्यामुळे सहजासहजी माणसं पुढे येत नाही आहेत. पण मला असं वाटतंय की याच्या आर्थिक नाड्या जर आवळल्या गेल्या, ज्या आर्थिक नाड्या पोफळे असेल, नामकरण असेल, या सगळ्या लोकांकडून अशा फोफावलेल्या आहेत, तर बऱ्यापैकी खरातला मुसक्या आवळण्यामध्ये यश येईल. कारण खरातने एवढं सगळं केलं, खरात 15-16 वर्षापासून शोषण करत होता, त्याला कारण ही शोषणाची यंत्रणा, चमत्काराचं त्याला सिद्धिपुरुष सिद्ध करणं हे काम नामकरण आवारेने केलं होतं. त्यामुळे आवारेला तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि चाकणकरांची सुद्धा चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ललित पोपळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची काल प्रक्रिया सुरू होती, अचानक ते गुन्हा दाखल करायचं थांबवलेलं अशी माहिती येते. आणि ललित पोपळेची चौकशी का होत नाही, कोण पाठीशी घालतो? नाही, म्हणूनच मी म्हटलं की ज्या अर्थी अजूनही चाकणकरांचे एवढे रिलेशन पुढे आल्यानंतरही चाकणकरांची चौकशी होत नाही, चाकणकरांना बोलावलं जात नाही, ललित पोपळेवरचा गुन्हा दाखल होता होता थांबतो, किंवा या ज्या काही प्रक्रिया आहेत, किंवा समन्स तोंडी देणं हा तर प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला की तोंडी समन्स वगैरे, हे जे काही सगळं आहे, आमच्या आता माननीय मुख्यमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदय, आपल्याला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे की फक्त मित्रपक्षांना चेकमेट करायचं आहे? याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलं. SIT कडून जे काम सुरू आहे कुठंतरी संशयच आता SIT वरती येतोय. एकीकडे ललित पोपळेला वाचवलं जात आहे असा आरोप होतोय, वेगवेगळे संशय जे आहेत SIT कडेच आता. SIT बद्दल मागच्या 2 ते 3 पत्रकार परिषदेमध्ये मी दुर्दम्य आशावाद व्यक्त केला, परंतु जी गती तपासाची आहे ती म्हणावी तशी अजूनही पुढे दिसत नाही. SIT ज्या कामासाठी, आणि जर SITला असं वाटत असेल की महिला लैंगिक शोषण एवढाच माझी व्याप्ती आहे आणि त्याच्या पुढे मला अजून काम करणं शक्य नाही, कारण हेच खूप मोठ्या जास्त केस आहेत, तर याच्यामध्ये CIDचा नक्की प्रवेश झाला पाहिजे आणि CIDने ही केस आपल्या हातात घेतली पाहिजे. 1 वर्षापूर्वी पुण्यातील काही लोकांनी या प्रकरणात